किती वेळ लागावं भगवंताचं, 5 तास कीर्तन करावं. आमचं 1.5 तासाचं कीर्तन सुद्धा लोकांना असं वाटतं कधी एकदा संपतंय. 5 तास पोट भरून कीर्तन करावं, पोट भरून. आणि असा परिणाम व्हायचा की देव नाचायचा. तुकोबराय म्हणायचे, देवा मला तुझं वेड लागलंय. असं सगळे म्हणतात, खरंच का रे, मला तुझं वेड लागलंय का? पण हो, आता दृष्टी पुढे ऐसा चितुरा ही, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. आता हलायचं नाही माझ्या डोळ्यासमोरून, मला तुझं वेड लागले. म्हणू दे, लोकांनी मला वेड म्हणू दे, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. लोकांनी वेड म्हटलं तरी चालेल, मला नाही फरक पडत. पण देवा आता तुझं माझं जे काही जुळलं ना, आता माझा शेवट गोड होण्यासाठी नव्हे, माझा शेवट गोड झाला म्हणजे मी आणि तू 2 राहिलोच नाही. आपण दोघं एकरूप झालो, देव पहावयासी गेलो, तेथे देवची होऊन ठेलो. हा अभेद भक्तीचा अनुभव, हा अद्वैत साक्षात्कार तुकोबरायांना होतो. आणि मग असा अभंग महाराजांच्या मुखातून प्रसृत होतो. एवढंच नाही, या सगळ्या अभंगाचं 3,500 ते 5,000 अभंगांच्या सगळ्या गाथेचं श्रेय तुकोबराय देतात परमात्मा पांडुरंगाला. तुका म्हणे मज बोलवितो देव, अर्थभाव गुह्य तोची जाणे. सगळं तोच जाणतोय म्हणाले. आणि अशी कृतार्थ जीवनाची दशा किंवा दिशा अनुभवल्यानंतर तुकोबराय आता अनंताच्या प्रवासाला जातात नव्हे, पांडुरंगच न्यायला येतो. परिणाम, महाराज आपल्या पत्नीला जिजाई आईसाहेबांना सांगतात, येते का ग, माझ्या जाण्याची वेळ झाली. आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला जावं लागेल, भगवंताचं बोलावणं आलंय. तुकोबरायांना भगवंत न्यायला येतात. आणि नुसते भगवंत नाही, काय पाठवलं, गेला तो विमानी बैसोनिया. भगवंतांचं विमान आलं महाराजांना न्यायला. आपल्याला येईल का? आपल्याला नाही. उलट आपण जायचा विचार केला तर देव म्हणेल थोडे दिवस अजून तिथंच थांब, नाही का? असं आमचं जगणं आहे. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढला थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. बापुडवानं जगणं आमच्या नशिबी आहे. आम्ही असं जगतो ना. पण जगावं असं की इतरांनी आमच्या जगण्याचा हेवा करावा, दृष्ट लागण्यासारखं जीवन आमचं असावं, इतरांच्यासाठी कल्याणप्रद असावं, इतरांच्यासाठी दीपस्तंभासारखं मार्गदर्शक असावं. आणि त्याकरता स्वयंप्रकाशी असणं फार गरजेचं आहे. म्हणून तर देव या शब्दामध्ये दिव हा धातू आहे. दिव या शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. त्याला जाणायचंय म्हणाले, देवाला जाणायचंय. आणि तो देव, तो प्रकाश आमच्या अंतःकरणात प्रगट झाला. अंतरीची ज्योती महाराज म्हणतात प्रकटली दीप्ती, मुळीची जी होती आच्छादिली, तेथीचा आनंद ब्रह्मांडीन समाये, उपमेशी देऊ काय सुखा. तुकोबरायांचा अभंग आहे. असा आनंद प्राप्त होतो की मी आणि तो 2 राहत नाही, अभेद भक्तीचा साक्षात्कार होतो. आपल्यालाही तो अनुभव प्राप्त होतो. महाराजांना तो अनुभव प्राप्त झाला. भगवंत आले समोर, विमान आलं भगवंतांचं न्यायला. जिजाई आईसाहेबांना महाराज म्हणतात, चल की ग, येते का? कुठं जायचं म्हणले, वैकुंठाला. ती म्हणाली, अहो आत्ताच म्हैस व्यायली, आता मी येऊन करू काय? तुम्ही लवकर माघारी या, मस्त तुपातले रव्याचे लाडू खायला करून ठेवते तुम्हाला. महाराज म्हणले, नाही आवले, मला गेलं पाहिजे, मी आता येण्याकरता नाही निघालो. आम्ही जातो आता, कृपा असो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. संतांना निरोप दिला होता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोप या संता हाती आला. गेलं पाहिजे. महाराज गेले. आणि अशी अवस्था झाली की महाराज म्हणतात, आता पूर्ण विश्रांती मिळाली. विसावा मिळणं, विश्रांती मिळणं, चिरशांती, चिरसमाधान मिळणं. जुनी माणसं म्हणायची, आपली वेळ आली ना की आपली वळकटी बांधून तयार राहावं. माणसाने जाण्याची वेळ आली ना सिद्ध राहावं, तयार राहावं. आता इथं काही अडकलंय अशी भावना न ठेवता कसं राहायचं म्हणले, संसारामध्ये यथा कमल पत्राक्ष असं राहता आलं पाहिजे. यदृच्छा लाभ संतुष्ट, भगवंतांचा शब्द आहे गीतेतला. संसारामध्ये यथा कमल पत्राक्ष असं राहता येईल का? म्हणजे काय, कमळाचं पान पाण्यात असून सुद्धा कोरडं असतं की नाही, म्हणले तसं संसारात राहा. पक्षी अंगणी उतरती, आपुला चारा घेऊन जाती. पक्षी अंगणी उतरती, ते का गुंतोनी राहती? तिथं बसतात का ठिया मांडून? नाही ना, हो नाही ना. प्रत्येकाचा मार्ग ठरलेला आहे. इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. पण हे आमचं मन मान्य करायला तयार होत नाही. महाराज म्हणतात की आता आमच्या निर्याणाची वेळ आली. महाराजांना कळलं
एवढंच नाही, मरणाचा कुठे सोहळा असतो का हो? तुकोबांनी तो केला. आपुले मरण पाहिले म्या डोळा, धन्य तो सोहळा अनुपम्य. सोहळा केला, मृत्यूचा सोहळा केला. एक कवी म्हणाले, मरणात खरोखर जगत जगते. अंतिम सत्य जीवनाचा असलेलं मृत्यू अटळ सत्य आहे. पण माणूस नावाचा प्राणी असा आहे की ते मानायला तयार नाही हो. म्हणून महाभारतातलं यक्षप्रश्न नावाचं प्रकरण आणि त्याच्यामध्ये अनेकोत्तम प्रश्न पाणी पिण्यासाठी गेलेल्या युधिष्ठिराला त्या यक्षराजांनी विचारलेत. त्यामध्ये एक प्रश्न असा होता की धर्मराजा, जीवनातलं किंवा मनुष्य जीवनाचं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे? आणि धर्मराजांनी उत्तर दिलं, अहन्यहनि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम शेषा स्थिरत्वमिच्छन्ति किम आश्चर्यमतः परम. म्हणले सांगतो ना. यक्षराजाला धर्माने उत्तर दिलं. तो म्हणाला की जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे की मनुष्य नावाचा प्राणी जाणतो की आपल्या सगळ्यांना इथून जायचंय. सगळ्यांना माहिती आहे ना आपलं काय मत आहे? सगळ्यांना हे मान्य आहे, आपल्या सगळ्यांना इथून जायचंय, तुमच्यासह माझ्यासह सगळ्यांना एक दिवस जायचंय. परीक्षिती राजाला सुद्धा जावं लागलं, जायचं होतं. काय झालं? तक्षक नावाच्या सर्पानी दंश केला. ठरलं, शाप मिळाला ऋषींचा आणि 7 दिवसात तू प्राणाला मुकशील, देहांत पावशील असा शाप मिळाला. पण सबंध भागवतामध्ये शुकमुनींनी त्या सर्पदंशाचं निवारण करावं असा काही उपाय नाही सांगितला. कारण कर्मगती तारे नाही तरे, पाचो पांडव धीर प्रतापी हाथ में झोली धरे असं म्हटले. कर्म नाही चुकलं कुणाला, कर्माचे भोग भोगावे लागतात. परीक्षित राजाला शाप मिळाला, तो शाप भोगण्याकरता मध्ये 7 दिवस उरले. त्या 7 दिवसामध्ये करायचं काय हे शुकमुनींनी सांगितलं आणि मग भागवत श्रवणाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा उद्धार करून घेतला. खरं सांगू का, मला कधी कधी असं वाटतं, आपण जागे आहात ना, ऐकताय ना सगळे? कारण आता वेळ कीर्तनाची कुठली असली तरी ती येते कीर्तनात, ती येते बया, तिला निमंत्रण नाही द्यावं लागत. म्हणून जागेपणी ऐका, खूप महत्वाच्या गोष्टी सांगते. मी म्हटलं परीक्षितीकडे 7 दिवस होते, आपल्याकडे सुद्धा 7च दिवस आहेत. परीक्षितीला निदान माहिती तरी होतं की माझ्याकडे 7 दिवस आहे. आपल्याला ते तरी माहिती आहे का? खरं सांगा. 7 दिवस आहे, सोमवार ते रविवार. यापैकी एक दिवस ठरलेला आहे आपला सुद्धा. जायची वेळ, तिथी निश्चित आहे, दिनांक निश्चित आहे, सगळं. फक्त आपल्याला माहिती नाही म्हणून आपण भ्रमात आहोत. परीक्षितीला ते माहिती होतं म्हणून जीवनाचा उद्धार करून घेतला भागवत श्रवणाच्या माध्यमातून. मग यक्षराजाला धर्मराज उत्तर देतात की मनुष्य नावाचा प्राणी आपल्यापैकी कोणीतरी जर निघून गेलं, निवर्तलं, तर त्याला पोहोचवायला, त्याला सोडायला, त्याला निरोप द्यायला शेवटचा कुठे जातात? हा, त्याला या श्लोकामध्ये यम मंदिरम असं म्हटलंय. ते यमाचं मंदिर आहे. तिकडे गेले, घाटावर गेले, स्मशानात जातात. तिथे अग्निसंस्कार क्रिया पार पडल्यानंतर तो मनुष्य किंवा ते सगळे नातेवाईक अशा रुबाबात माघारी येतात की जणू या जागेचा आणि आपला काडी मात्र संबंध नाही, आपल्याला परत इकडं कधी यायचंच नाही. अशा रुबाबात आम्ही माघारी फिरतो. माणसाचं जे हे वाटणं आहे ना, ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे असं आम्हाला शास्त्रकारांनी सांगितलंय. मनुष्य मृत्यूला प्रचंड घाबरतो. इथं असलेला प्रत्येक जीव, आज कीर्तनामध्ये उपस्थित असलेले आपण सर्व, आपल्याला कुणाला मरण हवंय? नाही. बरं, मृत्यू असा यावा, संतांचं म्हणणं होतं, तो शेवट गोड झाला पाहिजे. कुठल्याही आसक्तीशिवायचं मरण संतांना मान्य होतं, किंबहुना तेच त्यांनी प्राप्त केलं, निरासक्त जीवन. असं जीवन तुमच्या माझ्या वाट्याला यावं असं तुकोबरायांची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आता ओंकार महाराज, संतोष महाराजांनी गायलेली चाल जितकी गोड ना, तितका शेवट गोड झाला पाहिजे म्हणाले. इतका गोड शेवट झाला पाहिजे. अतिशय जोरात टाळ्या वाजवा, टाळ्या कमी पडतायत. आपण कंटाळलात का? नाराज आहे का? नाही ना. टाळ्या खणखणीत वाजवल्या पाहिजेत, मस्त दाद द्यायची, छान टाळ्यांचा आवाज आला पाहिजे. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज म्हणतात गोड शेवट झाला पाहिजे. व्यावहारिक जीवनामध्ये एखादी घटना घडली, एखादा प्रसंग घडला किंवा भांडण झालं 2 भावात, 2 जावात, आपण काय म्हणतो, बाबा रे मिटवून टाका, शेवट गोड करा. व्यवहारातली ही परिस्थिती आहे. तुकोबराय ज्या शेवटाची अपेक्षा करतायत किंवा जो शेवट आमच्या समोर मांडतायत ना, तो व्यवहारातला नाही, तो साधनेचा शेवट आहे. आपल्याला वाटतं शेवट म्हणजे संपलं, शेवटचा श्वास झाला की आपला शेवट झाला. नाही, महाराज म्हणतात माझा शेवट गोड झाला म्हणजे नेमकं काय झालं? माझ्या साधनेचा शेवट गोड झाला. कारण मनुष्य जन्माचं ध्येय काय हे मी जाणतो म्हणाले. भगवत प्राप्ती हे माझं ध्येय आहे. इथं आल्यानंतर या नरदेहीचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. आयुष्याला येऊन
परमार्थशास्त्रातली अत्युत्तम असलेली पदवी सच्चिद आनंद स्वरूप अशी अवस्था अनुभवणं हे मनुष्य जीवनाचं साध्य आहे. साक्षात भगवत स्वरूप होणं, मग त्या साध्याला मी पोहोचलो आणि माझं साधन संपलं. साधनाचा शेवट गोड झाला. म्हणजे काय? मला साध्याची प्राप्ती झाली, मला भगवंत मिळाला. तुकोबरायांचा हा अनुभव आहे. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. एक काळ असा होता साधकावस्थेमध्ये महाराज म्हणायचे, नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. पण या अवस्थेला पोहोचल्यानंतर भगवंत प्राप्त झाला आणि महाराज म्हणतात की शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपल्याला वाटतं का आपला शेवट गोड व्हावा? कधी होणार? आपण जर आयुष्यभर वख 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 केली आधुनिक सुखाच्या साधनांनी, संसारामध्ये गुरफटलो, संसरती इति संसारहा ही संसाराची व्याख्या आहे. मग पुन्हा 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 या भवचक्रामध्ये आम्ही असे गुंततोय की एखाद्या कमलकोशामध्ये तो भ्रमर अडकतो बघा, निष्क्रिय होतो. वर्णन केलं भर्तृहरींनी, रात्रीची वेळ त्या सरोवरामध्ये एक भुंगा शिरला आणि भलं मोठं ते कमळाचं फूल फुललेलं. संध्याकाळच्या वेळी बरोबर त्या फुललेल्या कमळामध्ये तो भुंगा गेला आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्त झाला. म्हणून सूर्यास्ताच्या नियमानुसार, निसर्गाच्या नियमानुसार सूर्यास्ताला ते कमळ मिटलं. मिटलेल्या कमळामध्ये तो भुंगा अडकून बसला, नवे गुदमरायला लागला. आता एरवी लाकूड पोखरणारी त्याची ताकद इथे निष्क्रिय झाला. का? अडकला संसार बंधनामध्ये अडकला. त्याचा परिणाम असा झाला की तो गुदमरायला लागला, पण पाकळी कातरेना. ते पाकळी कातरून बाहेर यायची तयारी नाही. भर्तृहरी म्हणाले, रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातम. म्हणले आता कशी तरी रात्र संपेल. रात्रिर्गमिष्यति भविष्यति हसिष्यति पंकज श्रीही. पंकज म्हणजे कमळ, पंकज, पंक म्हणजे चिखल, ज म्हणजे जन्माला येणार, चिखलात जे जन्माला येतं ते कमळ, त्याला म्हणायचं पंकज. मग म्हणाला आता ही कमलिनी फुलेल, मग मी यातून बाहेर पडेन अशा विचारात तो असताना इतक्यात काय झालं? इत्थम विचिंतयति कोशगते द्विरेफे हा हंत हंत नलिनी गज उज्जहार. एवढ्यात हत्ती आला त्या रात्री त्या सरोवरात आणि बरोबर त्यांनी कमळाचं ते देठासकट फूल तोडून टाकलं. आता देठासकट उपटलेलं कमळाचं फूल पुन्हा फुलेल का? मग न फुलणाऱ्या त्या कमळकोशामध्ये आता फुलेल मग फुलेल अशी आशा धरून बसलेला तो भृंग गुदमरून मेला, पण त्यांनी पाकळी कातरली नाही. आता हे भ्रमराचं रूपक तुमच्या माझ्यासाठी, संसारात अडकलेल्यांसाठी आहे. आम्ही असेच इतके अडकून बसतो आणि एक दिवस असेच संपतो, पण परमेश्वर जवळ करत नाही. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झणाणा, आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना. सहज जाताना निश्चिंत पद्धतीने तुकोबराय म्हणतात तसं जाता आलं पाहिजे. माऊली म्हणतात, का झाकली या घटीचा दिवा. रूपक दिलं, उदाहरण दिलं. पेटत्या दिव्यावरती जर पात्र झाकलं तर तो दिवा कधी विझला, कसा विझला आपल्याला कळतही नाही, सहज विझून जातो. तसं आमचं जीवन समाधानाने सहज काळाच्या पडद्याआड निघून जावं, निरासक्त भावनेने निघून जावं. आणि याची काळजी परमेश्वर घेतो बरं का. आयुष्यभर ज्यांनी भगवंताचं सतत ध्यान केलंय की नाही, सतत ध्यान, सतत नामस्मरण, अहो येता जाता उठत बसता कार्य करता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता. प्रत्येक वेळी भगवंताचं नामस्मरण करणाऱ्याची काळजी देव घेतो. कशी? तुलसीदासजी म्हणतात, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नारा, ओठ कंठ चले नहीं जिव्हा रटे नारा, राम हमारा जप करे हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम, कबीरा हम बैठे आराम. कबीरांचा दोहा आहे हा. ओठ कंठ चले नाही. काय अवस्था होते? शेवट देहाची अवस्था काय होते? गलित गात्र झालेला देह उठलेलं बसवत नाही, बसलेलं उठवत नाही. अशा वेळी मुखानी नाम सुद्धा भगवंताचं नीट घेता येत नाही. जिव्हा रटे ना राम. परिणाम असा होतो, राम हमारा जप करे हम बैठे आराम. तेव्हा देव आमचं स्मरण ठेवतो. शास्त्रकार म्हणाले, यदि वातादि दोषेण मत भक्ता माम हि विस्मरेत. जर शारीरिक आधी व्याधींमुळे माझा भक्ताला माझं विस्मरण झालं, परिणाम काय होतो?
अहम स्मरामि तम भक्तम ददामि च पराम गती. मी माझ्या भक्ताला लक्षात ठेवतो म्हणाले, मी माझ्या भक्ताचं स्मरण करतो. त्यामुळे आपल्या आयुष्याचा सुद्धा शेवट जर व्हायचा असेल ना तर तो गोडच झाला पाहिजे ही अपेक्षा. आमचं असं असतं, देहाला आम्ही मी समजून बसलो. तुकोबराय म्हणतात माझा शेवट गोड झाला म्हणजे काय, माझी देहबुद्धी नष्ट झाली, संपली. कारण जिला आम्ही देहबुद्धी म्हणतो ना त्या बुद्धीने असा निश्चय केलाय की मी म्हणजेच देह आहे, मी म्हणजेच देह आहे. पण देह म्हणजे मी नाही, त्या देहामध्ये असलेला मी कुणीतरी वेगळा आहे. माझं घर आपण म्हणतो की नाही, माझी गाडी, गाडी म्हणजे मी आहे का, घर म्हणजे मी आहे का, नाही. तसा माझा देह ज्यावेळी आपण म्हणतो ना त्या देहामध्ये असणारा मी कुणीतरी वेगळा आहे. आणि तो मी कोण आहे, तो मी काय म्हणतो. आत्मषटकामध्ये आचार्य म्हणाले अहम निर्विकल्पो. आपण म्हणतो मी म्हणजे देह, तो मी म्हणतो आतमध्ये जो मी आहे ना आमच्या, तो आहे म्हणून सगळं चाललंय बरं का. तो एकदा गेला की माणसं म्हणतात उचला, आता 4 माणसं लागतात खांदेकरी, उचला म्हणतात. तो आहे आतमध्ये चैतन्य रूपानी, ऊर्जा रूपानी, तिची शक्ती आहे आतमध्ये, म्हणून हा देह सगळा चालतोय, बोलतोय, वावरतोय, सगळे व्याप करतोय. पण हा मी निघून गेल्यानंतर या देहाला काही शिल्लक अर्थ राहत नाही. मग तो मी कोण आहे नेमका, तो मी म्हणतोय तरी काय. आचार्य निर्वाण षटकात म्हणतात अहम निर्विकल्पो निराकार रूपो. तो मी स्वतःची ओळख सांगतोय. विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणि न मुक्तिर्न बंध सदा मे समत्वम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मे मृत्यु शंका न मे जाति भेद. पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रे न तीर्था न वेदा न यज्ञ. अहम भोजनं नैव भोज्यं न भोक्ताश्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आम्ही म्हणतो देह म्हणजे मी नाही, पण त्या देहामध्ये असणारा तो मी आहे ना, तो म्हणतो मी तो आहे. कळतंय का, फार गोंधळ नाही ना. तो मी म्हणतो की मी तो आहे म्हणजे कोण, तो जीव आहे ना आतमध्ये, त्या जीवाला माहितीये की त्या शिवाचा मी अंश आहे, बरोबर. पण आम्हाला त्याचा विसर पडला, आमच्या बुद्धीला त्याचा विसर पडला. बुद्धीने हा निश्चय केला की मी म्हणजेच देह आहे, मी म्हणजेच देह आहे. म्हणून देहावर होणार, देहाच्या दृष्टीने सगळे भोग आम्ही घेतो. पण आतमधलं जे आत्मतत्व आहे ना ते संतांनी जाणलं. माऊली म्हणतात जीवीची या जीवा प्रेम भावाची या भावा. तुझं वाचुनी केशवा अनु नावडे. त्या जीवातला जो जीव आहे ना तो माऊलींनी ओळखला आणि त्या जीवाला लळा लागला. कुणाचा, म्हणली त्या शिवाचा. मग जीवाचं शिवाशी असलेलं तादात्म्य म्हणजे दोघांची भेट झाली. जिथून आला जीव तिथे जाऊन मिळाला. नदी कुठून येते, नदीचा उगम, नदी जिथून येते तिथून तिथेच जाऊन मिळते ना. नदी सागराला जाऊन मिळते. तर तसा नदीचं मूळ स्थान समुद्रच आहे, सागरच आहे. त्यामुळे ती गंगा किंवा ती नदी जाऊन मिळते मूळ स्वरूपाशी. तसा हा जीव मिळाला पाहिजे त्या शिवाशी, ही अपेक्षा संतांची आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आम्हाला अनुभव प्राप्त झाला तर आमचा शेवट गोड झाला, असं तुकोबरायांचं म्हणणं आहे. पण आम्ही या जगालाच सर्वस्व मानून बसलोय. जग या शब्दाचा अर्थच असा आहे, ज म्हणजे जन्मणे आणि ग म्हणजे गमन करणे, येणं आणि जाणं. येरझार झाला सफल व्यापार तुकोबराय म्हणतात ना, त्यांची सरली येरझार. येणं जाणं येणं जाणं हे जे सतत चाललंय, पुनरपि जननम पुनरपि मरणम. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, या न्यायाने जुना कपडा टाकून द्यावा, नवीन घालावा. तसा हा देह, तो आत्मा नवीन देह स्वीकारतो, जुना देह टाकून देतो. पण आम्हाला या देहावर इतकं प्रेम आहे, इतकी आसक्ती आहे, त्यामुळे आमचा शेवट गोड होत नाही. सगळं संपलं तरी आम्हाला इथं थांबायचंच असतं, जायची इच्छाच नाही होत. म्हणून मनुष्य मृत्यूला प्रचंड घाबरतो. आमचा शेवट कसा गोड होणार हो, आम्हाला समजून घ्यावं लागेल. काय झालं, एक फकीर होता बरं का, रस्त्याने निघालेला. आणि जात असताना एक मोठा राजवाडा त्यांनी पाहिला, एक मोठा महाल त्यांनी पाहिला. आता फकीर कुणाला म्हणायचं, कुणाला म्हणायचं फकीर? जो बेफिकीर आहे तो फकीर. त्याला कसलीच काळजी नसते, ना प्रपंचाची ना घराची ना दाराची. तो असाच स्वतःच्या धुंदीमध्ये चाललेला, हातात कटोरा, महालाच्या समोर उभा राहिला आणि द्वारपालांना विचारलं,
या धर्मशाळेत मला तुम्ही 4 दिवस राहू देता का? ते द्वारपाल म्हणले, तुला दिसत नाही का? अहो, ही धर्मशाळा नाही, हा आमच्या राजाचा राजवाडा आहे, महाल आहे. धर्मशाळा काय लावले? त्या फकीराचं आपलं तेच. मला या धर्मशाळेत 4 दिवस राहू दे म्हणलं, फक्त 4 दिवस. तुला कळत नाही म्हणले, एकदा सांगितलेलं. अरे, ही धर्मशाळा नाही, हा आमच्या राजाचा महाल आहे, वाडा आहे, राजवाडा आहे. फकीराचं पुन्हा तेच, या धर्मशाळेत मला 4 दिवस राहू देता? राजापर्यंत बातमी केली. राजा रागावतच बाहेर आला आणि राजाने त्या महाराजांना सांगितलं, महाराज, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ही धर्मशाळा नाही, हा माझा महाल आहे, माझा राजवाडा आहे, बरं का. असं माझं करता करता तो फकीर हसला. तो म्हणला, काही दिवसांपूर्वी मी इथं आलो होतो आणि मी तुझ्या जागी दुसरंच कोणीतरी पाहिलं. ते कोण होतं? ते म्हणले, आमचे वडील असतील. मग ते गेले कुठे? ते गेले म्हणाले. मग त्यांच्या आधी कोण होतं? म्हणले, आमचे आजोबा होते, या महालाचे राजे. मग ते गेले कुठे? ते पण गेले म्हणले. मग अजूनही तुझ्या डोक्यात प्रकाश पडत नाही का रे? हे सगळं जग म्हणजे मुसाफिरखाना आहे. हिंदीमध्ये धर्मशाळेला मुसाफिरखाना म्हणतात. नैनो से नीर बहाएगा, खाली पिंजरा पडा रह जाएगा. सगळं सोडून जायचंय ना. हे सगळं इथं राहणार आहे. धन आणि भूमो पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. कर्म फक्त सोबत येणार आहे. या आयुष्यभर खाऊन पिऊन पोसलेल्या देहाची सुद्धा 3 चिमट्या राख होणार आणि फक्त कर्म सोबत येणार आहे. सत्कर्म असेल तर आम्हाला सद्गती प्राप्त होणार आहे, बाकी सांगायची गरज नाही. त्यामुळे असं कर्म करावं की तुमच्या माझ्या जीवनाचा शेवट सुद्धा गोड व्हावा. जब तुम पैदा हुए जग हासे तुम रोय, अब ऐसी करनी कर चले पीछे न हसे कोय. आता सगळ्या जगाने तुझ्यासाठी रडावं. आमचं असं असतं, माणसं म्हणतात बरं झालं. नाही ना हो, हळहळावीत लोक आपल्या जाण्याने. असं जीवन असावं आमचं. असं कुणाच्या घेण्यात नाही, कुणाच्या देण्यात नाही. समाजाचं तिकडं वाटोळं का होईना, समाजाला आग का लागेना, धर्माचं वाटोळं का होईना, बांगलादेशला आग का लागेना, आमचं काही घेणं देणं नाही. आमचं घर, आमचा प्रपंच, आमची लेकरं बाळ, आम्ही सुखी. असं नाही. पण माऊलींनी काय केलं? काय केलं? सगळ्या जगाचा प्रपंच केला ना. आणि मग जे माहेर या अभंगात तुकोबारायांना अपेक्षित आहे ते माहेर मिळवलं.